स्थळ नागपुरातली काटोल तालुक्यातली SBL कंपनी। सकाळची वेळ होती, जवळपास 7 वाजले होते। दारुगोळा आणि डिटोनेटर तयार करणाऱ्या या कंपनीत रविवारी सकाळी सगळे कामगार कंपनीत आले होते। नेहमीप्रमाणे काम सुरू झालं। अचानक डिटोनेटर तयार करण्याच्या युनिटमध्ये भयानक स्फोट झाला। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। काय झालं हे कळायच्या आधीच कामगारांचा अक्षरशः कोळसा झाला। हे कामगार फायनल टप्प्यातली क्रिम्पलिंग प्रोसेस करत असताना जोरदार आवाज झाला। या स्फोटाचा आवाज परिसरात कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकायला गेला। या भीषण स्फोटामध्ये जवळपास 18 कामगारांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता सांगितली जाते। मग या ठिकाणी नेमकं घडलं काय? या ठिकाणची परिस्थिती आता काय आहे? जखमी आणि मृत व्यक्तींना सरकारकडून काय मदत केली जाते का? या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, नागपुरातल्या काटोल तालुक्यातल्या राऊळगाव इथल्या SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीत रविवारी सकाळी 7 ते 7:30च्या सुमारास भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये जवळपास 18 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 17 कामगार जखमी झालेत। जखमी कामगारांवर स्थानिक ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि स्क्वेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या मृतांमध्ये जवळपास 14 महिला कामगारांचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे मंडळी, या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या महिलांपैकी अनेक महिला या कुटुंबातल्या एकमेव कमावत्या होत्या। त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मृतांमध्ये पायल गजखिये, मीना उईके, प्रतिभा वाळके, दुर्गा गायकवाड, शोभा तपासे, अनुसया पाटील, सुनीता सलामे, ज्योत्स्ना शेंडे, मंगेश्री येसकर, संगीता पंचभाई, गोपी कोळे, सुनंदा चिंचखेडे, सविता काळमेघ, गायत्री शेंडे, गणेश टोंगे, राजू काळमेधी, प्रेमदास बागडे, वर्षा टेकाम यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार SBL एनर्जी लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारं साहित्य आणि डिटोनेटरची निर्मिती करते। या कंपनीच्या 16B आणि 20B नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये शिफ्ट सुरू झाली तेव्हा 100 कामगार होते। यातल्या ज्या नॉनल युनिटमध्ये घटना घडली तिथं 36 कामगार काम करत होते। या ठिकाणी जिलेटिंग काड्यांचं पॅकेजिंग सुरू होतं आणि याच वेळी भीषण स्फोट झाला। स्फोटचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकायला आला। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या युनिटचा काही भाग कोसळला असल्याची देखील माहिती समोर येते। धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावत होते। या घटनेत 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली, मात्र याचा आकडा वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। यानंतर काही जण साईटवर जाताना स्फोटानंतर दगड उडाल्यामुळे जखमी झालेत। या घटनेचं नेमकं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये। याबाबत चौकशी सुरू आहे। घटनेच्या वेळी या विभागात जवळपास 36 कामगार काम करत होते। स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे झाल्यानंतर काही कामगार आत ढिगाऱ्यात अडकले होते। त्यापैकी जवळपास 18 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढलेत, मात्र यातले बहुतांश मृतदेह हे पूर्ण जळालेल्या अवस्थेत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील करण्यात आले। या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर यांनी रविवारी दुपारी या ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या घटनेतल्या मृतदेहांचे अवशेष गाठोड्यातून पुढील तपासासाठी नेण्यात आलेत। 3 गाठोड्यात मृतदेहांचे अवशेष बघून मेडिकल मधल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसलाय। हे सगळे मृतदेह इतके जळालेले होते की यांची ओळख पटवणंही आता शक्य होत नाही। या जळालेल्या अवशेषांची ओळख पटवण्यासाठी कुटुंबातल्या सदस्यांकडून DNA टेस्टसाठी रक्ताचे नमुने गोळा केले जात आहेत, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। पण मंडळी, या स्फोटामुळे पुन्हा एकदा स्फोटक निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधल्या औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या स्फोटाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत। त्यानुसार पोलीस प्रशासन, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्याद्वारे चौकशी सुरू आहे। कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर याला उद्योग विश्वामध्ये नॉन नेल असंही म्हटलं जातं। यात स्फोट घडवण्यासाठी विजेचा वापर न करता शॉक वेव्ह किंवा गॅस प्रेशरचा वापर केला जातो। खाणकाम, बोगदे तयार करणं आणि बांधकामामधल्या नियंत्रित स्फोटांसाठी याचा प्रामुख्याने वापर होतो, असं ते म्हणालेत।
मंडळी, या घटनेतल्या प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची, तर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संवेदना व्यक्त करत जनता दरबारसह दिवसभरातल्या सगळे कार्यक्रम जे आहेत ते रद्द केलेत. पण मंडळी, दारू गोळा बनवणाऱ्या कंपनीत खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं, कारण इथं वापरले जाणारे पदार्थ हे लवकर पेट घेणारे आणि स्फोटक असतात. थोडीशी चूक झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो. लहानशी ठिणगी ही मोठा स्फोट घडवू शकते. त्यामुळे असा स्फोट होण्याची बरीच कारणं असू शकतात. शॉर्ट सर्किट, जुनी किंवा खराब वायरिंग, मशीनमध्ये घर्षण होणं, जास्त उष्णता असणं, सुरक्षेचे नियम न पाळणं, प्रशिक्षण नसताना काम करणं, सुरक्षा उपकरणं न वापरणं, या ठिकाणी बनवले जाणारे दारुगोळे आणि त्यातली रसायनं योग्य ठिकाणी आणि योग्य तापमानात सुरक्षित अंतरावर न ठेवणं, अशा बऱ्याच कारणामुळे हे स्फोट होऊ शकतात. या घटनेमध्ये नेमकं काय कारण होतं हे तपासातून समोर येईलच. बाकी या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.